भ्रष्टाचारमुक्त भारत झालाय का? उलट माझा तर हा दावा आहे की 10 पट जास्ती भ्रष्ट आता हे राजकारणी लोक जे भाजपचे सगळे त्यांनी गोळा केलेत. ज्या कोणावर दाग होते ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलेले आहेत. बरोबर ना? म्हणजे कोणी खुनी असेल, बलात्कारी असेल, भ्रष्टाचारी असेल, पटापट भाजपमध्ये गेला की वॉशिंग मशीनमधून धुतला जातो, त्यांना एक सीट दिली जाते, मंत्री बनवलं जातं. पण तुम्ही हा विचार करा, 14 ते 19, 14 ज्या निवडणूक ज्याच्यासाठी आपण लढलो होतो अच्छे दिनसाठी, अच्छे दिन 19 पर्यंत गायब झालं. 19 मध्ये कशावर लढले होते भाजप? राष्ट्रीयत्वावर लढले होते, देशभक्तीवर लढले होते. पुलवामा झालं होतं, त्याच्यानंतर बालाकोट झालं, मग सैन्याचे फोटो मागे लावून भाजपच्या सगळ्या लोकांनी प्रचार केला, सगळं काही झालं. पण 14 ते 19 मध्ये ज्यावर आपण लढलो तो मूळ विषय बाजूला ठेवला. 19 मध्ये ज्याच्यावर आपण लढलो, 19 मध्ये देशभक्तीवर लढलो, 24 पर्यंत देशभक्तीचा पण विषय बाजूला ठेवला. कारण आता परिस्थिती अशी झाली आहे की प्रधानमंत्री महोदय चायनावर बोलायला तयार नाही आहेत, पाकिस्तानच्या सोबत क्रिकेट खेळायला तयार आहेत. म्हणजे ज्या नवाज शरीफनी आपल्या देशावर कारगिलचं युद्ध केलं होतं, ज्या पाकिस्ताननी आपल्या देशाच्या जवानांना शहीद केलं होतं, त्याच नवाज शरीफचा केक खायला प्रधानमंत्री महोदय पाकिस्तानमध्ये गेले होते. त्याच पाकिस्तानबरोबर आपल्या भारताच्या संघाला त्यांच्याच BCCIनी क्रिकेट खेळायला लावलं. आणि आपल्यासमोर जो देशाचा शत्रू होता तो पाकिस्तान न राहता आता देशामध्येच त्यांनी शत्रू निर्माण केलेत. उत्तर वर्सेस दक्षिण, जात विरुद्ध जात, धर्म विरुद्ध धर्म, समाज विरुद्ध समाज. आज देशाला खरा धोका जो आहे तो ह्या भाजपानी आपल्या देशामध्ये अंतर्गत फाळणी जी करून ठेवलेली आहे, त्याची मोठी धोक्याची घंटा माझ्या डोळ्यासमोर दिसते.